रेस्ट हाऊसच्या परिसरात एका गाई चालणाऱ्या व्यक्तीला दिसला। त्यानंतर पूर्ण पोलीस यंत्रणा, फॉरेस्ट आणि नगरपालिका प्रशासन हे सतर्क होऊन या ठिकाणी आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवून नागरिकांना त्याच्यापाशी जवळ जाण्यापासून थांबवलं, जेणेकरून तो डिस्टर्ब होणार नाही। आणि फॉरेस्टच्या अथक परिश्रमानंतर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले आहे। बिबट्याच्या अनुषंगाने त्याचा जर पाठ पाहिला असता, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो आजच या ठिकाणी आलेला आहे। तो सध्या बेशुद्ध करून इथून रेस्क्यू करण्यात आलेला आहे। बिबट्याच्या अनुषंगाने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। परत बिबट्या जे आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहायचं आहे। एकटे दुकट्याने बाहेर पडायचं नाही आहे, खाली बसून शौच वगैरे जायचं नाही आहे। तुम्ही एकटे जाणार असाल तर मोबाईलच्या वरती गाणे वाजवत ठेवायचे। या घटनेमध्ये कोणी जखमी वगैरे झालेले नाही, कुणी जखमी वगैरे काही नाही। आमदारांनी स्वतः या ठिकाणी प्रयत्न केला आहे, तो आतमध्ये ते उपस्थित होते, रेस्क्यूच्या टीम मध्ये उपस्थित होते। अर्थाने पहिल्यांदा शॉकिंग न्यूज आमच्या मुक्ताईनगर तर फॉरेस्टला लागून आहे, पण कधी असं वावर झालेला नाही। पण जंगलातल्या आगींमुळे आता त्याचा वावर इकडे होतोय। मधल्याकडे विधानसभेतील जंगलाच्या आगींच्या संदर्भामध्ये आपला विशेष कार्यक्रम झालेला आहे। पण आता ह्या बिबट्याला सुरक्षित घेऊन जाऊन लोकांचं पॅनिक सिच्युएशन कसं कमी करता येईल तो प्रयत्न सगळी टीम करते। म्हणजे फॉरेस्टची टीम असेल, रेस्क्यू टीम असेल, पोलीस असतील, सगळे तहसीलदार असतील, स्वतः सगळे ठाण बांधून आहे। 15-20 मिनिटांमध्ये त्याचा रेस्क्यू होऊन जाईल। कशा प्रकारे बिबट्या या ठिकाणी दिसून आला? बिबट्या फोनद्वारे माहिती मिळाली, त्यानुसार आम्ही इथे जलद गतीने इथे काम करण्यासाठी डिटेक्ट झाला? डिटेक्ट झाला, त्याला डाट मारण्यात आला। तो बेशुद्धीच्या प्रक्रियेत आहे सध्या। मुक्ताईनगर शहरात गेल्या 3 तासापासून बिबट्याने दहशत विभागाला अखेर यश आलेलं आहे। या संदर्भात बिबट्याला पकडण्यासाठी काय सांगाल मॅडम, कशा प्रकारे यश आलं? आजचं रेस्क्यू ऑपरेशन हे 2 रेंजेसनी मिळून केलेलं आहे, वडोदा आणि मुक्ताईनगर रेंज। यामध्ये बाकीच्या डिपार्टमेंटचा सुद्धा मोठा सहभाग होता। पोलीस डिपार्टमेंट, तहसीलदार, CO साहेब सगळ्यांनी मदत करून ट्रॅफिक कशी कमी होईल याकडे आम्हाला मदत केलेली आहे या बाबतीमध्ये। त्यानंतर तो जो बिबट्या होता तो शांत जागेत पडलेला होता, त्याच्यामुळे आम्हाला ट्रँक्युलाइज करणं सोपं झालं। ट्रँक्युलाइज करणारे विवेक दादा आणि जे शूट करणारे होते ते ललित गवळी यांच्याशिवाय हे मिशन पूर्ण झालं नसतं। तर बिग थँक्यू टू बोथ। आणि सातत्याने बिबट्याचा वावर हा ग्रामीण अनर्थ टळलेला आहे, परंतु आपले हरताळ्याचे नागरिक असो किंवा दुसऱ्या सारोळ्याचे जे काही आपले नागरिक मागणी करतात, तो जो आपला बिबट्या आहे तो जंगल परिसरात आहे। कारण आपली जंगल परिसराची शिव लागून आहे। तो आतापर्यंत त्यांना दिसला असेल तर रात्रीचा दिसतो आणि तो पुन्हा आपल्या नैसर्गिक अधिवासात जातो, त्याच्यामुळे त्याला पकडण्याचा प्रश्न उद्भवत नाही। परंतु ते जे काही शिवला लागून आपले गावं आहे तिथं अवेअरनेस पसरवण्याचं काम आपण सातत्याने करत असतो। एकूण किती वय असेल ते बिबट्याचं? आणखी बिबटे असू शकतात का मॅडम आजारीच्या सुट्टी? नाही, शहरामध्ये बिबटे येण्याची ही पहिलीच घटना आहे। तर अजून दुसरा बिबट्या असण्याची काही शक्यता नाही आहे इथे। मुक्ताईनगर शहरात गेल्या 3 तासापासून ह्याच बिबट्याने आपण पाहतोय की पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलेला हा जो बिबट्या आहे, अखेर वन विभागाला याला यश आलेलं आहे पकडण्यासाठी। याच बिबट्याने मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर बसस्थानक परिसर असो किंवा विश्रामगृह असो या ठिकाणी दहशत केलेली होती। मोठा सुटकेचा श्वास नागरिकांनी अखेर या बिबट्या पकडल्यानंतर नागरिकांनी घेतलेला आहे। मोठं परिश्रम वन विभाग असो किंवा महसूल विभाग असो, पोलीस प्रशासन असो, या विभागाने घेतल्याचं यानिमित्त पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।